मागच्या रविवारी एक प्रश्न मी सहज आपल्याला विचारला होता. अहो, जर आपलं प्रपंच जमत नाही, विश्वाच्या खटपटी कुठे झाले असेल, त्यांना सांगायचं असेल, पण आपल्याशी त्याचा संबंध आहे का नाही सांगतो. शेक्सपियरच्या एका नाटकामध्ये एक संवाद आहे. त्या संवादामध्ये एक ग्रस्त घोडा घेणार आहे विकत. तेव्हा घोडा विकणारा आपल्या घोड्याचं वर्णन करतोय. त्याला घोडी आहे, तो म्हणाला अतिशय दिसायला सुंदर आहे, फार चपळ आहे, तरुण आहे, तिचे खूर फार सुंदर आहेत, मालकावरती अतिशय प्रेम करणारी आहे. तुला कोणते गुण पाहिजे? सगळे गुण त्याच्यामध्ये आहे. फक्त एकच दोष आहे, ती जिवंत नाही. या प्रपंचाचं स्वरूप आहे. ते त्यांना सांगायचे म्हणून हे विश्वाची गडबड आहे. ही सगळे तुमच्या कल्पनेचे हे आहे. हे सगळे गुण आहेत त्यात, फक्त जिवंत पण नाही. म्हणजे सुख नाही, बाकी सगळं आहे प्रपंचात. पैसा हलका आहे, घरदार आहे, नवरा बायको आहे, मुलं बाळ आहेत, जगात मान्यता आहे, सगळं आहे. सुख मात्र नाही, प्राण तेवढा नाही. मला नाथांचा एक दृष्टांत आठवतो. भागवतामध्ये म्हणाले, मुलगी लग्नाची आहे, सगळं गुण संपन्न आहे. आता त्या काळच्या प्रमाणे नोकरी नसेल अर्थात तिला, सगळं आहे. पण म्हणाले ओठावरती कोड आहे, थोडस कोड आहे, तर चालेल नाही का? तसं या प्रपंचामध्ये असं म्हणणं बरं नाही. आता पुष्कळांच्या वयापेक्षा माझं वय जास्त आहे म्हणून म्हणतोय, जर माझ्याकडून तुम्ही एक गोष्ट शिकत असाल आणि जी मी ज्ञानेश्वर महाराजांकडून शिकलोय की हा प्रपंच अपूर्ण. कल्पनाच करायची झाली गमतीची आपली, तर हा देह जाळल्यानंतर त्या राखेतून जर काही शब्द निघेल तर प्रपंचाची अपूर्णता नाही. काही करा जगामध्ये, ह्याच्यामध्ये दोष आहे. असा हा प्रपंचाचा स्वभाव आहे. जगामध्ये राजापासून रंकापर्यंत कोणीही असो, त्याच्या प्रपंचात दोष असणार आहे. मला महाराजांचं एक वाक्य 10 वेळा आठवतं. मीठ म्हटल्यानंतर राजाचं घेतलं जरी मीठ झालं तरी ते खारटच असणार. तसा हा प्रपंच राजाचा असो, रंकाचा असो, मग मधल्या अध्यायांचं काय आहे, कुठेतरी दोष असणार. आणि गंमत अशी आहे, तो दोष असा काही असतो, म्हणजे ते उर्दूच्या ह्याच्यात की भगवंत अशी काही मेघ मारून ठेवतो की तेवढेच गोष्ट हे नको बस. आणि इंग्लिश मध्ये म्हण आहे, द वेअरर नोज वेअर द शू पिंचेस. जोडा जो घालतो त्याला खेळा कुठे टोचतो बरोबर कळतं. तेव्हा काय हो तुमचं काय छान आहे, अरे हो मला माहिती आहे कुठे पोचता येते का, तुला काय ना. म्हणजे जसं खरं सांगू का, या MSM रेल्वेला आता या मुंबईत सुद्धा रेल्वे भेटून असतात लोकल मध्ये. पॅन्ट घातलेले जे लोक असतात त्यांच्या जर पॅन्ट मध्ये ढेकून शिवला तर नाना ठिकाणी चावतो आणि बाहेर काही निघत नाही, काही काही करून देत नाही. तशा ह्या प्रपंचाची स्थिती आहे. तो काही काढून टाकता येत नाही तो दोष, आणि त्रास दिल्याशिवाय राहत नाही, पण सोसल्याशिवाय गत्यस्तर नाही. दुसरं सांगायचं कोणाला हो. आता तो पॅन्ट मध्ये ढेकून त्या खाली उभा राहतो ह्याच्यामध्ये किती त्रास होतो सांगा. तशी ह्या प्रपंच, आणि ते सांगण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यामध्ये विश्वाचं वर्णन सुरू केलं. सगळं अपूर्णच आहे. मागच्या रविवारी हे आपल्या कल्पनेचं हे असं सांगतात. आज आता असं सांगतायत, अरे याचं मूळ सगळं अज्ञानात आहे. सांगतो त्यांची त्याची भाषा असल्यामुळे जरा ते चमत्कारिक वाटतं, पण त्याला म्हणायचंय काय ते सांगतात. हे सगळं अज्ञानामुळे आहे, आणि अज्ञानामुळे असल्यामुळे अज्ञानाने पाहण्याची जी दृष्टी आहे त्या दृष्टीनं आम्ही जगाकडे पाहू लागलो की जग आमच्या कल्पनेप्रमाणे तापदायकच आहे, अपूर्ण आहे, किंबहुना खरं सुखदायक नाही.
जिथे अपूर्ण आहे त्याचा एक तर्कशास्त्रदृष्ट्या त्यातली व्यंजन सांगतो, इम्प्लिकेशन. बरं काय आहे, जे अपूर्ण आहे त्या अपूर्णात आपण जन्माला आलेलो, आपणही अपूर्ण. अपूर्ण हे पूर्णाशिवाय असू शकत नाही. पूर्णाला अ लावून अपूर्ण ना, जे पूर्ण नाही ते अपूर्ण, म्हणजे आधी पूर्ण आणि मग त्यातून अपूर्ण. जसं अज्ञानाला ज्ञान आधी मग अज्ञान, ते ज्ञान लोकलं की अज्ञान, तसं पूर्णतेचा स्वभाव झाकला गेला म्हणजे अपूर्णता. खरं तो स्वभाव कसा आहे, माणूस सारखी पूर्णता शोधतो, त्याला पूर्णतेशिवाय चैन पडत नाही. अपूर्ण माणूस अपूर्ण प्रपंचामध्ये अपूर्ण साधनाने पूर्णता शोधतो. शब्दाचे खेळ नाही बरं का. हे उदाहरण घ्या, आपली इंद्रिय अपूर्ण ना, हे खाण्याचं घ्या. आपल्या खाण्याचं कसं आहे, फार गोड खाल्लं नको वाटतं पुढे, म्हणजे अपूर्णताच ना. जे आवडत नाही ते खायला आलं तरी नको वाटतं, अपूर्णताच. मग या इंद्रियानी आपण हवं ते खाणार, त्याला मर्यादाच राहणार. खाणारा अपूर्ण, वस्तू अपूर्ण, खाण्याची क्रिया अपूर्ण आहे, त्यासारखं खात राहणार. आणि पान तंबाखू खाणारे सुद्धा ते 24 तास खातच नाही. ते काय सिगरेट वाले म्हणतात ना, 24 तास अग्निहोत्र पेटवलेलं आहे म्हणून, पण झोपेमध्ये काय सिगरेट पितात का? नाही, थांबतात. म्हणून अपूर्णाने, अपूर्ण साधनाने पूर्ण सुख मिळवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते अपूर्णच राहणार. या अपूर्णतेचं जे दुःख आहे त्याला प्रापंचिक दुःख असं म्हणतात. प्रपंच दुःखमय आहे असं जेव्हा संत सांगतात, त्यावेळेला या अपूर्णतेनं सर्व बाजूनं व्यापलेला जो प्रपंच आहे तो पूर्ण सुख देणार नाही हे त्यांना सांगायचं आहे. विचारानं समजणं आणि जीवनात उतरणं याचं नाव विवेक वैराग्य. काही फरक नाही. कळलं, बुद्धीनं कळविना अरे हे अपूर्ण आहे रे बा, तर काय होईल, शॉक येईल, पण म्हणेल हे असंच आहे, असंच आहे. म्हणजे जसं मुलगा झाला, हा चांगला निघेल किंवा वाईट निघेल हे विचाराने एकदा ठरल्यानंतर मग हा मला अनुकूल होईल का प्रतिकूल होईल हे सगळंच अस्थिर असल्यामुळे पुढे प्रतिकूल जरी झाला वाईट वाटेल पण धक्क्याने मरणार नाही, वेळ लागणार. हा विवेक. आणि नुसत्या विवेकाने नव्हे, ते जेव्हा प्रत्यक्षात उतरेल तेच नाव आहे. हे असंच व्हायचं म्हणे, मग काय प्रश्न करायला. म्हणून समर्थांनी जे म्हटलेलं आहे, या संसारी सुख झाले ऐसे देखिले ना ऐकिले, किंवा परममूर्खा माझी मूर्ख जो या संसारी मानी सुख. संसार दुःखा एवढे दुःख आणि नाही. मला एक चमत्कार असं वाटतो बघा, ज्ञानेश्वर महाराजांचं सोडून द्या की कैसा सुखभोग अंथरुणी इंगळांच्या, बरं का, हे त्यांनी म्हणायचं. आग लागली म्हणजे तुम्ही काय स्वस्त मिळलो, अरे खाली आग आहे ना, हे जाऊ द्या. तुम्ही असे म्हणाले जुना गुरस शिकलेले, इंग्रजी न शिकलेले, अलीकडचं शिक्षण न घेतलेले संतांना काय समस्या आहे. कृष्णमूर्ती इंग्लंडमध्ये राहिलेले, सगळे तिकडचे संस्कार झालेले, युरोपियन लोकांना ज्ञान समजून सांगणारे, या जगाला युअर रेचेड वर्ल्ड असं म्हणतात. का हे रेचेड का? मग त्यात राहणारे तुम्ही रेचेड नाही का? अरे याचा अर्थ असा आहे, या जगातल्या वासना, या जगातला स्वार्थ, या जगातल्या लोकांच्या खटपटी तुम्ही अशा समग्र जर बघितल्यात तर माणसाला किळस आल्याशिवाय राहणार. आपल्याला किळस येईल. मध्यम स्थितीच्या माणसाला एखादा भयंकर पैसा खाणारा जर अधिकारी बघितला असं वाटेल आहे काय, मी या माणसाला पाहिजे तरी काय आहे असं वाटेल ना आपल्याला. म्हणजे ह्या जगामध्ये ज्या सुखाची अपेक्षा आपण करतो ते सुख नाही आहे हे काय संत कशाला सांगायला. पण तत्वज्ञानाच्या माध्यमाने ते सांगितलं म्हणजे विचाराला पडतं, म्हणून त्यांनी सांगायचं उपक्रम केला. आता मागच्या रविवारी आपण
वांझेची घरभरी लेकुरे जायची इथपर्यंत आलो. म्हणजे एका वांझ बाईला भर पोरं झालेली आहे, उदंड लेकुरे झाली. अरे हो, पण वांझ आहे ना ती. तसं हे जे नानात्वानं भरलेलं जगत दिसतंय, हे जगत तसं नाही आहे हे त्यांना सांगायचं. ही तुमची कल्पना आहे. या कल्पनेचं सुद्धा थोडं आणखी सांगणार आहे. मागच्या वेळी सांगितलंय, काय की ती चेईले पण स्वप्नीची ती बोलणी तैशी जाणते कहाणी दोन्हीची. दृष्टांत असं घेतलाय की एका माणसाला स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये नाना तऱ्हेच्या गोष्टी पाहिल्या, जागा झाला. तर स्वप्नामध्ये पाहिलेल्या गोष्टीला खरेपणाची किती किंमत आहे. एका ग्रस्ताला स्वप्नामध्ये त्याची देवता दिसली, आनंद झाला. म्हणलं बा फार छान झालं, पण तुम्ही स्वप्नाला खरं मानता का खोटं मानता? त्यांनी हुशारी केली, खोट्यातलं खरं नाही म्हणाला ते. स्वप्न खोट पण त्यात खरं. म्हणजे कसं, एखादा हिंस्र पशु पाहण्यापेक्षा देवता बघितली हे तरी बरोबर नाही म्हणलं. हे बरोबर आहे. आणि मला ते पटलं का, आपला प्रपंच असा आहे, आपण जी सुखाची कल्पना करतो ती अशी करतो. वास्तविक दुःख आहे, पण स्वप्नामध्ये जसं चांगलं काहीतरी पाहावं आणि जागेपणी बरं वाटावं, तशा माझ्या कल्पनेमध्ये प्रपंच सुख आहे ही मी कल्पना करावी आणि त्या कल्पनेच्या आशेवरती जीवजीवनात जगावं. असं आहे. प्रत्यक्ष सुख कधी परवा पडतच नाही. आज मिळेल, उद्या मिळेल, नाही तर परवा मिळेल, सगळ्यांना मिळालं नाही पण मला मिळेल, या कल्पनेने आपण चाललेलो आहोत. बघा तुम्ही जग कसं आहे. म्हणून तिने महाराजांचं एक वाक्य मला फार आवडतं. ते काय म्हणाले, तुम्ही संतांचे चरित्र वाचता कशाला, आपलं स्वतःचं चरित्र शोधून बघा, तुम्ही साधूच व्हाल म्हणाले. आणि मला एक गमत वाटते, सॉक्रेटिसचं एक प्रसिद्ध वाक्य आहे. काय म्हणतो, an unexamined life is not worth living. म्हणजे आपण जे जीवन जगतो हे आंधळेपणाने जगतोय. अंधेनी व नियम अंधाय सांगा. मी कशा करता काय करतो याचा जर खरा विचार केला तर बरोबर माणसाच्या लक्षात येईल, सगळीकडे सुखाचा स्वार्थ आहे. आणि ज्याचा त्याचा सुखाचा स्वार्थ असल्यामुळे जगामध्ये प्रत्येक जण आपल्याकडे सुख ओढायला पाहणार सुख लागेलच माणसाला. सगळी शुभ असो. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे की स्वप्नामध्ये ते पाहिलं, ते जागेपणे त्याची कल्पना करायची, म्हणजे ती दुबळी आहे, म्हणजे खरी ठरत नाही. खऱ्याचा प्रश्न काढला त्यांनी. खरं म्हणजे काय? तत्वज्ञान हे असं लफडेबाजी आहे बघा. खरं खरं, अरे खरं म्हणजे काय? तुम्हाला अगदी साध्या मराठी भाषेत सांगतो. सर्वांना पुरून उरणार ते सत्य. म्हणजे कितीही आले आणि गेले तरी जे खरं होत नाही, ते आहे कसं राहतं ते सत्य असलं पाहिजे. असं सत्य जगात काय आहे? खरं विचार करा आपण. ते दृश्य जग आहे आपल्या सगळं, असं जगात काय आहे? उपनिषदांच्या मते जगात असं सत्य असेल तर वासना आहे. माणसं आली आणि गेली, युग आली आणि गेली, वासना काय आहे? आणि त्याच्या त्या 3 वासना त्यांनी सांगितल्या. वित्तेषणा, पैशाची वासना. आज तुम्ही फिक्स डिपॉझिट म्हणाल किंवा ते नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणाल, नाव नाही द्या तुम्ही, परंतु पैसा हा त्यातला मूळ आहे. त्या काळी वेदांच्या काळी ते सोन्याची नाणपणी हे असेल किंवा गोधन असेल, गजधन असेल, पैसा. दारेषणा म्हणजे काम वासना. जगाच्या आरंभापासून आता पैसा. अरे उपनिषदामध्ये वेदामध्ये कामस्तग्रे समवर्तताग्रे, इथे सुद्धा मूळ कामवासनाच आहे. किंबहुना सायको अनालिसिसचं म्हणणं असं आहे, जगाची सगळी संस्कृती जे दिसते याचं मूळ कामवासना आहे. सुखाची लालसा इथून आहे असं त्यांचं. हो, त्या लोकांचं तर म्हणणं असं, हे मीराबाई सगळ्या ज्या आहेत देव माझा नवरा म्हणून म्हणतात मूळ कामवासनाच आहे. ते त्यांचं अतिशयोक्तीचं म्हणणं आहे, ते सोडून द्या, पण असं त्यांचं म्हणणं कामवासना. आणि तिसरी ही लौकिकाची वासना, लौकेषणा. इथे थोडा निराळा अर्थ आहे.
लोक म्हणजे त्यांचे जे 7 लोक आहेत ते, पण मोठेपणा हा त्यातला मूळ भाग आहे. आणि तुम्हाला मी सांगून ठेवलंय, मागच्याच रविवारी ज्ञानेश्वर महाराजांनी बरोबर त्याच्यावरती आघात केलाय. हा अमुकाईसी नोहावी सेची लोका. आणि रामकृष्णाने 19व्या शतकामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं निराळ भाषेत सांगितलंय. अरे सर्व तऱ्हेचा अहंकार जाईल, पण मी साधू आहे अहंकार जाणं फार कठीण आहे म्हणा. कसे लोक बोलतात बघा. म्हणजे मी साधू जाऊ द्या, पण मी म्हणा साधनी आहे, मी पुष्कळ नामस्मरण करतो, मी वारकरी आहे, मी आमका आहे, मी ज्ञानेश्वरी तोंड पाठ केली आहे. अरे हो हो, जे हलवायचंय ते तिथे पोचलं जात असं आहे. आणि होतं कसं, आपली ही लौकिकाची वासना नकळत आपण पोचतो आणि मग काढवत नाही. कशी? कुमार संभवामध्ये तारकासुराला मारायचं होतं म्हणून त्या याचा जन्म झाला. कार्तिकेयाचा, शंकराचा मोठा मुलगा, धाकटा मुलगा गणपती, कार्तिकेयाचा जन्म झाला आणि ते पार्वतीचे लग्न होऊन झाला तो. तर त्याला कुमार असं नाव आहे संस्कृतामध्ये. कुमार म्हणजे कार्तिक स्वामी. तर तो शंकराच्या वरानेच मस्त झाला. शंकराने वर दिल्यामुळे हा तारकासुर मस्त झाला. त्याला मारता येईना. का मारलं नाही? विषवृक्षोपी संवर्ध्य स्वयं छेदुम अशांततम. आपण विषवृक्ष लावला, तो वाढला, आपणच त्याला कसा तोडायचा? म्हणून म्हणजे देवाने त्याला तोडता येईना. असा लौकिकाचा विषवृक्ष आपणच लावतो आणि मग काढायला नको वाटतं. माझा मान, माझं मोठेपण माझ्या हातनं नाहीसं करायला नको वाटतं. म्हणून तिने देवाने फार मानव समाजात सोय केली जी प्राण्यांच्या समाजात नाही. देवांचं आपल्याला काय माहिती नाही. निंदेशिवाय मनुष्य नाही. किती सोय आहे बरं का. बर्नर्ड शॉने सेंट जॉन नाटकाच्या प्रस्तावनेत सुरेख घातलेला आहे. सध्या म्हणला सरकारच्या खात्यामध्ये सर्वगामी खातं असं कोणतं? इन्कम टॅक्स. कुठेही जा, इन्कम टॅक्स सोडायचं नाही तुम्हाला. तसं म्हणाले सत्पुरुषाला निंदारूपी इन्कम टॅक्स द्यावा लागतो. किती छान आहे. म्हणजे कोणीही जरी झाला यास टू पे द इन्कम टॅक्स, नाही का. आता तू जास्त द्यावा लागतो सोडून द्या, मग मागून तुम्ही घ्या वसूल करून, पण द्यावा तर लागतोच की नाही आधी ते मिळालं. पण किती बरोबर आहे. सांगण्याचा हेतू आपल्याला असा की हे सगळं काल्पनिक आहे. मग खरं काय की वासना शेवटी राहिलेली आहे. ती दृश्य जग आहे तोपर्यंत, आणि ती गेली म्हणजे खरा परमात्मा स्वरूपाचा. म्हणून औरंगजेबच्या वेळेला एक निपट निरंजन नावाचे साधू होते. त्या औरंगाबादच्या डोंगरामध्ये त्यांची समाधी आहे, एक पडीत समाधी. तेव्हा हा भेटायला त्यांना औरंगजेबची कोण म्हणजे कबर रोजायलाच आहे ती औरंगाबादने तिच्या नावाने ती गाव आहे. तेव्हा तो निपट निरंजन बोलत नसे. तर औरंगजेब म्हणाला काहीतरी बोला. तेव्हा तो काय म्हणाला? भोगी पाहिले, त्यागी पाहिले, विद्वान पाहिले, अडाणी पाहिले, राजा पाहिला, रंग पाहिला, शूर पाहिले, भित्रे पाहिले, सगळे पाहिले, पण वासना सोडलेलं कुणी आढळला नाही. काय? आणि तुम्हाला ते शिकायचं आहे. तेव्हा सत्य ते आहे. म्हणजे व्यवहाराच्या दृष्टीने किंवा प्रपंचाच्या दृष्टीनं वासना ही खरी आहे, परमार्थाच्या दृष्टीनं परमात्मा खरा. आणि वासना नाहीशी करायला भगवंताच्या स्मरणाशिवाय दुसरी शक्तीच उपयोगी पडत नाही. म्हणून हे नामस्मरणाचं महत्व होच एक बरोबर नाही सकाळी. तसेच समतोल पाहिजे ना. समतोल असेल तरच तो मारून टाकू शकेल. ही कुस्तीच आहे. किंबहुना महाराजांचं एक वाक्य ध्यानात ठेवा, मला देव हवा ही जरी वासना राहिली तरी पुनर्जन्म आहे. मग आणखी तर काय बोलायचं म्हणून सांगा, नाही का. म्हणून शरणागतीमध्ये चातुर्य काय आहे? मला देव हवा तर नको, तू ठरव. मी तुझ्या जवळ आलोय, आता मी नाही मागणार काय. म्हणूनच तुकाराम महाराजांचं विजयाचं चिन्ह आहे, याजसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिवस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडली या धावा कृष्णेच्या. काय बघा अनुभव आहे. केलं म्हणजे आता नाही काय तू. आणि गंमत अशी आहे, तू सुद्धा मला हवा असं झालं गेलं म्हणजे तोच मागे लागतो म्हणे. हे काय लचांड आहे बरं का.
आणि याला महाराज एक अतिशय अप्रतिम दृष्टांत दे. महाराज म्हणले एक लहान मूल होतं, पुण्यामध्ये बसलं, तर सावली पडली, तेव्हा त्या सावलीला धरायला चाललं. हे चाललं पुढे, ते सावली पुढे चालली. तर आई आली, म्हणले अरे वेड्या असं काय करतोस, तू पाठ फिरव म्हणजे सावली तुझ्या पाठीमागे येईल, तू असं काय करतोयस. तसं देवाचं आहे, देवाच्या नादी लागलं तर देव का तू पुढे पुढे पळतो. मला हवा हवा म्हणलं तर अरे नको, मला नकोस तू, मी नुसतं तुझं नाव घेतो बस, मला काही नको. हा आलो तुझ्या मदतीला, तुझ्या जवळ आलो. नाही कसं आहे बघा, परमार्थ म्हणावं तर असं उलटी बाजी जाय नाही का, विचित्रच आहे. आधी ते पाहिजे म्हणावं तर तो लांब पडतो म्हणे, नको म्हणावं ते, आणि असंच होतं. मी कितीही जरी प्रयत्न केला आणि साधन केलं तरी जेव्हा जीव जीवपणाने थकतो त्यावेळेला स्वस्त बसतो. आता नाही गो, माझी हद्द संपली की तो आला. असं आहे. म्हणजे आपली जेव्हा सर्व शक्ती क्षीण होते, आता माझ्या हातात नाही काही, म्हणजे करते पण जात, त्यावेळेला तो समोर तो असतोच. याला एक उदाहरण सांगतो आपल्याला, खरं खोटं जाऊ द्या, उदाहरण म्हणून फार आपत्ती नाही. द्रौपदीला जेव्हा सभेमध्ये आणलं त्यावेळेला तिने पहिल्यांदा भीष्माचार्य द्रोणाचार्यांना प्रश्न विचारले की हे काय म्हणले, तुम्ही वृद्ध आहात, धर्मज्ञ आहात, नसा सभा यत्न नसंती वृद्ध आहात, आणि जे वृद्ध धर्म जाणत नाही ते वृद्धच नव्हे. ते सगळं झालं, गप्प बसले, बोलले नाही. पांडवांच्याकडे पाहिलं एकेकाच्याकडे, तेव्हा धर्मराज खाली मान घालून बसलेला, भीम गडबड करायला लागला का पुमिस म्हणाला. त्यावेळेला मोठ्या भावाचं ऐकत असत, त्यामुळे कोणी काही गडबड करणार. अहो खरे हे दोघच जण, कोण अर्जुन आणि भीम, ते नकुल सहदेव आपले ही ऑल्सो रँक पैकी होते. माणसं नाही विचारांना आपले असे होते. तेव्हा गप्प बसले, कोणी नाही. तेव्हा तिने आपल्या लुगड्याला हात लावलेला होता आणि तिला असं वाटलं की मी सांभाळू शकेन स्वतःला, पण तेही जेव्हा हरलं, हात सोडले, गोविंद द्वारका वासीन, परमात्मा तू धाव आता. तिचा निर्यचा हात सुटल्याबरोबर परमात्मा आला. पुढे वनवासात असताना एक दिवशी बसले होते, आता शिष्टाईला जायचं होतं. तेव्हा द्रौपदी म्हणाली, कृष्णा अरे तू माझा पाठीराखा भाऊ, एवढी विटंबना होईपर्यंत तू वाट पाहिली. ते काय म्हणाले, मी काय करू म्हणाला, मी दाराच्या आड उभा होतो, मला येता येईना. का, तुला जगाची आस होती तोपर्यंत मला येता येईना. अगदी शेवट म्हणजे तू स्वतःच्या हातनं आपलं लुगडं धरलं होतंस, तुला वाटत होतं की मी अजून मला सांभाळीन, तेही सुटलं. तेव्हा म्हणलं मी पुढे आलो. हा परमार्थाचा कायदा आहे, आपल्या लक्षात आला असेल. कठीण नाही आहे, म्हणावं ते किती सोपं आहे. खरं सांगा, तुमचं आमचं करते पण काय आहे. अगदी थोडं विचार करा, गर्दीमध्ये गाडी शिरता येत नाही, इतकं आपलं करते पण आहे. काय करते पण आहे, बरं झालं तर ताप काढता येत नाही, किती करते पण लग्न आहे आपलं, पण ते स्वतः सोडत नाही. कसं आहे ते, एखाद्या सर्पाला विष असतात, ती विषाची पिशवी असते ना, एवढंच विष असेल पण त्याला ते टाकता येत नाही. कसा हा अहंकार विषाचा आपल्याला टाकता येत नाही. आणि सद्गुरूची खरी कमाल असेल तर तेच काढून टाक, आणि साधनाचा चमत्कार असेल तर तो आहे. म्हणून सुरुवात कशी करावी, तुला शरण आहे म्हणून सुरुवात करावी, म्हणजे भानगडच नको, म्हणजे काढायची तयारीच ठेवून आपलं तयार राहावं तुम्ही पण, म्हणजे त्यात खुबी आहे. म्हणून नाम घेताना सुद्धा ही करतो नव्हे, अरे त्याची कृपा आहे म्हणून हे चाललंय. जर तसं नसतं ते इतके हरदासन प्रवचनकार आहे आमच्याकडे, ते नसते का नामात रंगले, लोकांना सांगतात चुका करीत नाही. याचं कारणच असं आहे, नाम ज्याच्या मुखात आहे, नामदेव म्हणतात ते खरं आहे, त्याच्यावर भगवंताची कृपा झाली त्याची संघात. किंबहुना महाराज म्हणत, कुंडलिनी जागृत झाल्याशिवाय नाम घेणारच नाही मनुष्य, हे ते बरोबर आहे. तेव्हा ही स्वप्नाची ही सगळी जागेपणी जशी कणी सारी, खरं काय आहे, खरं ते आहे, जे कायम टिकतं ते खरं. आता पुढे बघा, वाचून आम्ही निरूपिले तैसे, याचे अचळ मूळ असे तैसे, आणि तैसाचे जरी हा असे साचोकारा. आतापर्यंत जे वर्णन केलं की हा प्रपंच रूपी वृक्ष खरोखर शेवटपर्यंत टिकणारा आहे, हे जर खरं असतं तरी कोणाचे संताने निपजती तया उन्मूळणे, काय फुंकिली या गगने जाई जेल का. तसे बा
लोकोक्तीचा एक उपयोग केलाय. आपण फू करतो ना, ते एखादी वस्तू साबणाचा फुगा आहे आणि फू केला की चालला. तसं म्हणाले आकाशाला फुंकलं तर आकाश नाहीच होईल का? नाही होणार. हा जर प्रपंच खरा असता तर दुसरा तिने एक लोकोक्तीचा म्हणजे म्हणीचा उपयोग केलाय. कोणाचे संताने निपजती ते पूर्ण. याला असंग शस्त्रेन दृढेन छित्वा असं म्हटलंय ना, याला तोडून टाकायचं आहे असंग शस्त्रानं. जर हा शाश्वतच असता, हा खऱ्या अर्थानं सत्य असता, तर कोणाची माय व्यायली आहे तिने हा उपटला असता. कोणाची संताने ही म्हण आहे. कोणाच्या मुलांनी याला उन्मूळला असता. आपण म्हणतो कोणाची माय व्यायली आहे हे करण्याची, म्हणजे हा खरा नाही हे सांगण्याचं हेतू. म्हणून पै धनंजया आम्ही वानिले रूप ते माया, कासवीचे मी तुपे राया वो घरीले जायचे. अशी एक कल्पना आहे की कासवी आपल्या पिल्लांचं रक्षण जे करते ते नजरेनं करते. तिला दूध नाही, म्हणजे तिला दूध असणं शक्यच नाही. कासवीला दूध आहे म्हणणं म्हणजे वांझेला लेकरू आहे म्हणण्यापैकी. ते म्हणाले तुम्ही म्हणलं आमच्या घरी एक राजा आला आणि त्याला जेवायला काय वाढलं? कासवीचं तूप वाढलं म्हणाले. म्हणजे हे जसं खरं नाही, ही कल्पना आहे, त्याप्रमाणे हे संबंध जे दृश्य दिसत आहे हे काल्पनिक आहे, हे खरं नाही. आता ते सांगायचं का हो खरं आहे का हे नाही का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत म्हणून हे खरं मान्य निराळं. आणि तरी वाटते कसं काय कोणा संशय येतोच की नाही? तुम्ही म्हणा कल्पनेचं आहे. आता मी आपल्याला असं विचारतो की बाकीचं जगाचं जाऊ द्या, आपण स्वतःला जे समजतो त्यापैकी कल्पना किती खरं किती? आपण स्वतःला मी अमुक आहे, पहिला अगदी आपण ज्या कुळात जन्मलो त्या कुळाचं नाव तुम्हाला माहितीये का? अख्ख्या कुळात तुम्ही जन्मलात हे. इथे रसेलचं एक फार सुंदर वाक्य मला आठवत. मॅटर्निटी इज अ फॅक्ट, पॅटर्निटी इज अन इन्फरन्स. म्हणजे ज्या आईच्या पोटी मी जन्माला आलो ही सत्य गोष्ट आहे, कल्पना नाही. पण माझा बाप कोण होता ही कल्पना आहे, अनुमान आहे. आईने सांगितलं आमचा बाप म्हणून तो नाही का? कसं असणार मला सांगा बर? ज्यांचे आईन बाप गेले लहानपणी, तू आमच्या कुळात आहेस आमच्याच आहेस हे ठरवायचं कसं? आमच्यानी सांगितलं म्हणून त्यांनी खोटं सांगितलं तर कल्पनाची पुन्हा नाही का? हो असं समजा या बंगालमध्ये, ईस्ट बंगालमध्ये, बांगलादेशामध्ये झालं ना, तिथे पुष्कळ हे आले शरणार्थी आले इथे. त्यापैकी पोरी पोरं असे हरवले, लहान लहान पोरण पोरी. कोण म्हणून सांगता येईल? आई कोण, बाप कोण, आडनाव काय, काय कल्पनाच न सगळ्या. अगदी लहानपणी एखादं मूल हरवलं कुठेतरी, पुढे काय त्या मुलाचं कोण ज्याला पाळी त्याला पाळीलं काय व्हायचं? कल्पनाच ना. म्हणजे ती जर त्याची कल्पना तर आम्ही सुद्धा कल्पनेवरतीच. दुसरं असं काय गंमत आहे बघा. समजा उद्या बीकॉमचा रिझल्ट आहे, बीएचा रिझल्ट आहे. आज विचार काय आहे, काय उद्या रिझल्ट आहे कोणाच ठेव काय, आणि उद्या रिझल्ट मध्ये नाव आलं मी बीकॉम झालो, बीए झाला, मी शहाणा झाला पाहिजे नाही का? तुम्ही किती कल्पना आहे लग्नाचं, आणि एकदम खाली गेलं. लग्न व्हायचंच आहे, मी म्हणत नाही तसं, पण हॉल मिळायचा आहे, कॉन्ट्रॅक्टर मिळायचा आहे, पैसे पाहिजे, हे सगळं व्हायचंच आहे. फक्त मुलगा हो म्हणालेला आहे, कल्पनाच आहे ना. सुपरिटेंडेंट होता, एकदम असिस्टंट सेक्रेटरी झाला. असिस्टंट सेक्रेटरी पहिल्यांदा जॉईंट नाही, जॉईंट म्हणजे होती आता. असिस्टंट सेक्रेटरी झाला, लगेच मिशीवर हो असंच काय म्हणजे असिस्टंट सेक्रेटरी झाला. कल्पनाच ना, कल्पना. आणखी एक गंमत सांगतो तुम्हाला. तुमची बायको माहेरी गेलेली आहे बाळणपणाला, आणि तिथून काही तारेची सोय नाही,
त्यामुळे आज बाळण झाली आणि 3 दिवसांनी मनुष्य आला. अहो बाळण झाली, मुलगा व्हायला म्हणाले. बाप झालो मी. बाप खरा 3 दिवस आधीच झालेला आहे. नाही, तेव्हा गर्भधारणा झाली तेव्हाच बाप झालेला आहे. पण हा आता बाप झालं म्हणतो, कल्पनाच आहे ना. बरं, बाप होण्याची गंमत अशी, पोटात असताना आईला माहिती बापाला माहिती मुलगा आहे का मुलगी आहे. पण मी बाप आहे, मी आई म्हणतो. किती कल्पना. अरे काय सांगू तुम्हाला, सगळं जीवन कल्पनेनं भिडलेलं आहे. तुम्ही जरा सूक्ष्म बघा. बर, मागच्या रविवारीच मी सांगितलं, पुन्हा खात्री दिली पुढच्या रविवारी भेटू म्हणून, तसे आपण भेटलोच आहोत. पण तुम्ही मला खरं सांगा, आपल्याला असं अजून वाटतं आपण काही दिवस जगणार आहोत. वाटतंय ना? वाटतं आपल्याला. काय याला कल्पनाच आहे ना. आज काय चालण्याचे आहे का माहिती आहे का? काही माहिती नाही. बरं, आज काय झालं ते ऍक्सिडेंट होतात, हे होत काय, मला सांगा कशी कल्पना आहे. अरे मी असं म्हणे, जीवनातली कल्पना जो काढली ना तर म्हणजे वेळा होईल. जीवन जगणं शक्य नाही. म्हणजे तो एक साधू तरी बनायला नाही तर वेळा होईल. की माझी एक गोष्ट तुम्हाला सांगितली बघा. आपण त्याला हसतो पण किती बरोबर आहे ते. नाही का, नेहरू इथे आले होते, या ठाण्याला आले होते, ते वेळांचं इस्पितळ बघायला. तेव्हा एका पारशी माणसाला त्याला सांगितलं, तो वेडा होता, बरा झाला होता, की सगळं त्याला हॉस्पिटल दाखव म्हणून. तर तो बरोबर होता, सगळं आणून दाखवलं. दाखवल्यावरती तिने विचारलं, तुझं नाव काय? आमचं नाव आहे. इथे किती वर्ष आहात? 10 वर्ष आहे. बरं झालं म्हणाला. तेव्हा हे काय म्हणाले, तुला माहिती आहे का मी कोण आहे? नाही. मी म्हणाला पंडित जवाहरलाल नेहरू. याचा म्हणला हिंदुस्थानचा पंतप्रधान आहे. तू जरा मंद हसला म्हणाला, मी सुद्धा मला असंच समजत होतो पाहिजे. म्हणजे तो त्याला वेळा असतो मला, आणि स्वतः वेळाची चक्कर आली त्याला त्यावेळेला. नाही काय, मला सांगा, आपण जगामध्ये जे आपला लौकिक समजतो तो काय आहे? कल्पना नाही. कल्पनेच आहे सगळं. आणि ते आमचा ब्लॉक असल्याशिवाय, फ्लॅट असल्याशिवाय सुख नाही. हे आमच्या प्रमाणे कसं पाहिजे, इतक्या बेडरूम पाहिजे, आमकं पाहिजे, लाईट इतकी पाहिजे, आमकं पाहिजे. अरे तो पण तू स्वतः समजतोस म्हणजे तू स्वतः. म्हणून महाराज म्हणायचे, एकच कल्पना जगा सुखाची आहे, मी भगवंताचा दास आहे, ही कल्पना सुखाची आहे, बाकी सगळ्या कल्पना कोणत्या. संत कसे बोलतात नाही का. बायकांच्या बाबतीत गमतीनं म्हणतो, साधी फालतू पोरगी असते, मोठ्याचं लग्न, मोठ्याशी लग्न झाल्याबरोबर काय तिला एकदम गर्व चढतो. कल्पनेच नवरा घरी शिवाय देतो बरं का, पण बाहेर कधी आमच्याची आहे. मग तसंच मी भगवंताचा दास आहे म्हटल्यानंतर ती कल्पना काय सांगितली नाही का. किती त्यांचं म्हणणं बरोबर आहे बघा. आणि हे सगळं कल्पनाचा खेळ आहे. म्हणून कल्पना 2 तऱ्हेनं काढता येईल. एक, विचारानं नाहीशी करता येईल, नाही हे असं नाही, हे असं नाही. किंवा सर्व कल्पना भगवंताच्या कल्पनेमध्ये मी त्याचा दास आहे म्हटल्यानंतर सगळं त्याच्यामध्ये करता येईल. त्याच्यामध्ये आलंच ते. मृगजळाची गा कळी सिये दिठी गुरुनीच निहाळी, वाचून तेरे पाणी साळी केळी लावती गाई. हे कसं आहे, जगाची कल्पना सुखाच्या दृष्टीने म्हणतायत की मृगजळ आहे. मृगजळ प्रत्यक्ष दिसतं बरं का, असं तरंग दिसतात चांगल्या उन्हाळ्यामध्ये. पाहते साखरेश्वर जाताना असं माळ रान असलं ना, मोठ्यातून जाताना अगदी असं असं दिसतं, पाणी हल्ल्यासारखं दिसतं बघा. तेव्हा म्हणाले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मृगजळाचं जे पाणी आहे त्याने कधी साडी आणि केळी पिकली आहेत का? नाही पिकली. तसं प्रापंचिक दृश्याविषयीच्या ज्या कल्पना आहेत त्या इतक्या भ्रामक असतात की त्यांनी माणसाला खरं सुख लागणं शक्य नाही. हा त्यांचं म्हणणं. मग याचं कारण सांगताय, मुळा ज्ञानाची तेव्हा लढीचे ना तयाचे कार्य हे केसुके, म्हणून संसार सुख सत्य के वावोची का. हा संसार रूपी वृक्ष सत्य कसा असेल हा खोटाच आहे, वाव म्हणजे व्यर्थ आहे या शंकाने. म्हणून अज्ञान म्हणून जे आहे त्याचं हे कार्य असल्यामुळे हा संसार रूपी वृक्ष व्यर्थ आहे. काय शब्दाची योजना बघा. आम्ही आता ते युरोपियन फिलॉसॉफी शिकवताना हा प्लेटोनी हा शब्द वापरलाय, त्याने तो शब्द वापरलाय, आणि अमुकदार ते प्लेटोनी ग्रीक मध्ये लिहिलेलं आहे मूळचं. तेव्हा त्याचं भाषांतर करताना 2-3 लोक विचार करतात, त्यामुळे अर्थामध्ये फरक होतो.
की त्याला किती महत्व कळेल आपल्याला. तसे इथे ज्ञानेश्वर महाराजांनी वावोचिका शब्द घातलेला. हा प्रपंच व्यर्थ आहे. व्यर्थ आहे म्हणजे विना अर्थ आहे. प्रपंच नाही असं म्हणत नाही, यात अर्थ नाही. आपण म्हणतो त्यात काही राम नाही, त्यात काही अर्थ नाही. म्हणजे ती वस्तू आहे पण त्याची किंमत अगदी कमी आहे. अर्थ याचा अर्थ त्याला किंमत नाही. म्हणून या प्रपंचाला अगदी किंमत नाही. कशी? समुद्रावरती फेस आलेला फेस आहे पण फेसाला पाण्याची किंमत नाही. तसं ह्या प्रपंच दृश्याला सत्याची किंमत नाही. आपण जे त्याला कल्पनेनं सत्य मानलेलं आहे ते नाही. उदाहरण घ्या, एखादा मोठा अधिकारी आहे आणि तो रिटायर व्हायचा आहे. सगळ्या 400 मध्ये रिटायर झाला. खरा कोण परमार्थी? रिटायर झाल्याबरोबर मी आमका होतो विसरला तू खरा. पण ती कल्पनाची घट्ट बसलेली असते. मी तुम्हाला सांगितलं ना, रिटायर्ड पोलीस ऑफिसर. अरे हो, आता रिटायर झालो विचारतोय कोण, नाही का? तुम्हाला गंमत सांगितली ना, मी सहज आठवलं म्हणून सांगता. एक आम्हाला चावडीवर नेलो होतो. मारामारी झाली मुसलमान लोकांची चावडी. तिथे की नाही पोलीस इन्स्पेक्टर होता अब्दुल रहमान खान. तर आमच्या वडिलांचं स्नेही होतं म्हणून आम्ही सही चालवून सुटलो. जावं लागलं. तेव्हा तो काय म्हणाला मला, बेटा सबर बहुत बड़ी चीज है. तो मला सांगता, सबर बहुत बड़ी चीज है. सबर म्हणजे शांतता, पेशन्स. कबीराचं तो म्हणणं असे, सबुरी में साहेब साहेब मिला सबुरी में. तेव्हा असं सांगत असताना नवीन एक पोलीस सब इन्स्पेक्टर अपॉइंट झाला होता. सुद्धा तर त्याला आम्ही काय सांगितलं, देखो तू ज्या गावात जाशील तिथे असा वाग की रिटायर झाल्यावर तू तुझ्या गावात गेलास तर तुला लोकांनी या असं म्हटलं पाहिजे, दगड मारलेली पाहिजे. हे अर्थ आहे यामध्ये. नाहीतर महाराज एका सब इन्स्पेक्टरची गोष्ट सांगायची झालेली बरं का. तो असंच काहीतरी याच्यात आला, अडचणीत आला. एका सत्पुरुषाकडे गेला. पुन्हा नाही करणार असं म्हणणं, नाही करणार. पण एक कर म्हणाले, रोज सकाळी आई बापांच्या पाया पड करीन म्हणाला. घरी आला आई बाबांना वाढून सोडली. मला गुरुनी सांगितलं तुमच्या पाया पडायला सकाळी, रोज सकाळी 6 वाजता इथे हजर पाहिजे. चार महिने आई बाप बिचारे घाबरले. रोज 6 वाजता उठतोय केव्हा आणि आपण हजर होतोय केव्हा. तब्येत बिघडली. तेव्हा ते गुरुला भेटायला का म्हणजे तब्येत कमी नाही म्हणले, मग सकाळी 6 वाजता हजर राहावं लागतं. असला अधिकार कामाचा नाही. माझं म्हणण्यात येतो म्हणजे पोलीस त्या अब्दुल रहमान खानने किती बरोबर सांगितलं बघा, की ज्या गावात तू अधिकारी म्हणून वाढतो तिथे रिटायर झाल्या लोकांनी यावं नाही का. मुद्दा सांगण्याचा आपल्याला हे सगळं कल्पनेचं. माझा अधिकार, माझं मोठेपण, माझा पैसा, माझं हे सगळं कल्पनेच. किंबहुना माझं इतकं वय झालं कल्पनेच आहे. म्हातारपणी आपलं वय विसरणारा म्हातारा म्हणजे खरोखर आनंदी असला पाहिजे. या शंकाने म्हातारपणी आनंद आणि विनोद ही शक्तीची आहे पोटी आहे. गोळ्या घेण्यापेक्षा विनोदी स्वभाव पाहिजे. आणि काय होतं आता सांगायला लागेल की मला, तरुण माणसाशी आपल्याला बरोबरीच्या मिसळता येत नाही बघा. खरं वास्तविक काय आहे तसं आपलं हे विसरूनच तो करू शकेल. आणि ही गोष्ट भगवंताच्या ठिकाणी होते. आपण भगवंताच्या ठिकाणी दास्यत्व पत्करलं, लहानपण पत्करलं, तो किती मोठा असल्यामुळे आपलं वय किती जरी झालं तरी मी तुझं बालकच आहे. किंबहुना तुम्ही असं करा, एक वात्सल्य करा, भगवंत माझं मूल आहे असं जर तुम्ही म्हटलं तर तुमचं वय जसं वाढेल तसं वात्सल्य वाढतच नाही का. म्हणून ही कल्पना जर करायची झाली तर अशा कल्पनेला ती कल्पना प्रपंचाची कमी करायची. आणखी एक उदाहरण आहे तत्वज्ञानाचे. अज्ञानाचं हे कार्य म्हणजे अज्ञानाला अस्तित्व आहे. आणि अमृतानुभव ज्ञानेश्वर महाराज अज्ञान नाही ज्ञान नाही काहीच बरोबर. ते बरोबर आहे. तर्कशास्त्रदृष्ट्या अज्ञान आणि ज्ञान हे सापेक्ष आहे. स्त्री आणि पुरुष, मालक आणि नौकर, विद्यार्थी आणि मास्तर हे एकमेकावरती अवलंबून असतात. या रिलेटिव्ह टर्म जसं म्हणतात तसं ज्ञान आणि अज्ञान या सापेक्ष वृत्ती असल्यामुळे
अज्ञान गेलं की ज्ञान गेलं, ज्ञान गेलं की अज्ञान गेलं, आणि उर्वरित उरलं ते. मग अज्ञानाचं कसं अस्तित्व नाही तर हे कसं होतं? अज्ञानी माणसाला अज्ञानात जोपर्यंत तोपर्यंत अज्ञान खरं उचका बोलण्यात आहे. देहबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत हे जग खरं आहे, मी खरा आहे, सगळं खरं आहे. असं नव्हे तुम्ही आजारी पडलात आणि मग देह काय आहे नाही नाही चालेल असं म्हणून कसं चालेल सांगा? देहाला जर दुःख होताना मी प्रत्यक्ष अनुभवतोय तर मग तो नाही म्हणण्यात काय? तेव्हा ज्या वेळेला ती अवस्था आहे तसं खरं, तेव्हा अज्ञान हे खरंच आहे. याचा परिणाम काय होतो? अज्ञान आणि ज्ञान या वृत्ती आहे, मनाच्या अवस्था आहे. तेव्हा ज्ञानाची जी मनाची अवस्था आहे त्याच्या विपरीत अवस्था अज्ञानामध्ये आहे. ज्ञानामध्ये खरं ते खरं दिसतं, अज्ञानामध्ये खरं ते विपरीत दिसतं. म्हणजे इतकंच नव्हे, खरं ते विपरीत दिसतं इतकंच नाही, तर जे खरं नाही ते खरं वाटायला लागतं. म्हणून अज्ञानाचा परिणाम. हे जगत आहे पण जसं आहे तसं दिसत नाही, बलतच दिसतं. मी माझी कल्पना त्यामध्ये घालतो. कल्पना कशी घालतो दाखवतो तुम्हाला. अगदी सोपं उदाहरण देतो. तुम्ही आंबा विकत घ्यायला गेला बाजारात, बघा किती आपलं घालतो आपण त्या कल्पनेचं. आम क्या भाव आहे? 50 रुपये डझन आहे. दाखवले त्याने एक आंबा कापलेला दाखवला, गोड निघाला. दे बा 1 डझन. एक आंबा तुम्ही खाल्ला, त्याच्यासारखे वरून बाकीचे आंबे सारखे आहे. ते आंबे या आंब्यासारखे आज गोड असतील ही कल्पना आहे आपली, आणि आपण घेतो. खरं आहे ना? अरे इतकं कशाला? तुम्ही आणि 8 दिवसांनी भेटल्यानंतर तुमच्या अंतरंगामध्ये तेच मन आहे 8 दिवसापूर्वीच, माझ्यामध्ये तेच आहे ही तुम्ही कल्पना करूनच बसता. कशावर माझं डोकं फिरलं नसेल? काय याला हे काय आहे? बाहेरून वेड्या माणसाचं बाहेर काय फरक दिसतो? नाही दिसत ना? मग म्हणजे काय? आम्ही जगामध्ये पदोपदी कल्पना वापरतो. तुम्ही नाही का साड्या घेतात तेव्हा रंग पक्का तो सांगतो, फरक कोणीच घेत नाही. मला वाटतं थापा कल्पना नाही. इतकं नव्हे, त्या तिथे काय असते त्या दुकानाला आरसा बिरसा असतो, आणि मग ती बाईची साडी अंगाला लावून पाहते कसं दिसतंय याच्यामध्ये. कल्पनाच ना. बाई आधी महाराष्ट्रीय स्त्री आधी किती सुंदर असते त्या स्त्री साडी लावून पाहायची नाही का, आणि मग तुम्ही बाई म्हणलो फार छान दिसते, कल्पना सफल. कल्पना नाही नाही का? किती कल्पना. मी जे पुराण लावतोय तुम्हाला वाटतंय सगळीकडे कल्पना. आणि सत्पुरुषाजवळ शिकायचं असेल तर ह्या कल्पनाला सरकारी नाहीचं करायचं, विचाराने नाहीचं करायचं. मग एकच कल्पना खरी कळते की नाही व कंटपण. ठीक आहे, मी तुझा आहे, तू खेळशील कसं आनंदित आहे. आणि म्हणूनच महाराजांचं एक वाक्य आपण ध्यानात ठेवा. तुकाराम बुवांचा संसार दुःखाचा झाला म्हणून अजून लोक हळहळत आहेत, ते आनंदातच होते म्हणाले. का म्हणे आता आनंदी आनंदू गोविंदू गोविंदू विस्तारला, ते आनंदातच होते. ते सत्पुरुषाला सत्पुरुषाची गुण कळते बघा. म्हणून असं असावं, तुमच्या आमची परिस्थिती पाहून लोकांना काय वा काय वा हा मस्त असावा. का? तुझी मर्जी. हा ज्या क्षेत्र आहे आणि अंतू या नाही ऐसे बोलजे काही तेही सास चिपाही परी. आता आधी नाही अंत नाही असं श्लोकात सांगितलेलं आहे. अंत नाही आधी नाही याला स्थिती नाही असं सांगितलं. तर म्हणलं आता याला अंत नाही हे सांग. तरी प्रबोधू जव नोहे तव निद्रे काय अंतू आहे की रात्री न सरे तव न पाहे तया आरवते. कृष्णात असा घेतलाय, जोपर्यंत जागा झालेला नाही तोपर्यंत निद्रा असते ना, किंवा रात्र सरली नाही तोपर्यंत दिवस नाही. तसं अज्ञान आहे तोपर्यंत याला अंत नाही. या प्रपंचाला अज्ञान आहे तोपर्यंत अंत नाही. याचा अर्थ असा, जग आहे
हे असंच राहणार. माझी जगाविषयीची जी कल्पना आहे ती अज्ञान नाहीशी झाल्याशिवाय जाणार नाही. आणि अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे मला जग सुख देईल ही जी कल्पना आहे हे अज्ञानात रक्षण ते जातं. माझं सुख माझ्या जवळ आहे म्हणून सांगतो आपल्याला छांदोग्य उपनिषदामध्ये ज्ञानी पुरुषाला स्वराट म्हटलेला आहे. खरा स्वराट म्हणजे माझं सुख माझ्या जवळ आहे. आणि त्या याच्यामध्ये किंग ओव्हर हिमसेल्फ असं म्हटलंय त्याने. ती गोष्ट सांगितली ना की तो म्हणजे मला एक पोचलेला पुरुष पाहिजे. तेव्हा मला वाटतं ही एखाद्या ग्रंथामध्ये ही गोष्ट आहे. ते म्हणजे आमच्या चर्च मध्ये बाहेर एक शिट्टी वाजवत बसलेला मनुष्य असतो. तू पहा त्याला हगेला पाहिला हसायला पाहिलं तू फाटका कपडे घातले फाटका जरा घातलेला आनंदात घात बसलेला. तेव्हा यांनी विचारलं हू आर यू, तू कोण आहेस? त्यांनी काय उत्तर दिलं? ही नोज हू आय एम. परमात्मा जाणतो मी कोण आहे. म्हणाले गुड मॉर्निंग. तुम्हाला म्हणलं आय नेव्हर हॅड अ बॅड मॉर्निंग. कधी म्हणलं आज म्हणजे वाईट दिवस मला माहितच नाही. तुला विचारलं हू आर यू? आय एम किंग ओव्हर माय सेल्फ. मी सुधारते राजा आहे. मिस्टिसिझम अन्नभिंत ग्रंथ आहे ना त्या ग्रंथाधीच त्यांनी गोष्ट केली. 2 पानं सगळं. व्हेअर इज युअर किंगडम? तुझं राज्य कुठे आहे? माझ्या हृदयात माझं राज्य आहे. बरं का? राज्य चालवतो कोण? तो म्हणाला माझा एकीकडून प्रधान आणि एकीकडून मालक असा जो जीसस तो राज्य चालवतो. पण शेवटचं जे आहे ना ते फारच मार्मिक आहे. ते म्हणले मेल्यानंतर तू कुठे जाणार? त्याच्या जवळ जाणार. कोण म्हणाला? प्रश्नकर्ता म्हणतो त्याने तुला जर नरकात घातला तर, ते ख्रिश्चन धर्मात नरकात येत ना, त्याने तुला जर नरकात घातला तर एकदम उत्तर आलं हिज गुडनेस फॉरबिड्स. तो इतका चांगला आहे की हे शक्यच नाही. त्याच्यावर हा म्हणाला तरी पण तुला नेलं तर म्हणाला सोपी गोष्ट आहे. इट्स सो इझी. काय? तो म्हणाला 2 हातांनी त्याचे 2 पाय धरी आणि माझ्या बरोबर त्याला नरकात नाही आणि जिथे तो आहे तिथे स्वर्ग. 2 हात कोणचे? एक ह्युमिलिटी शरणागती नम्रता आणि दुसरा त्याचं प्रेम लव्ह अँड ह्युमिलिटी. या 2 हातांनी त्याला घट्ट धरीन आणि माझ्या बरोबर त्याला ने. मग त्याला नेल्यानंतर नरक नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी जे म्हटलेलं आहे ते बरोबर आहे की हा प्रबोध जो आहे हा आतमध्ये ही कल्पना तिथे नाहीशी झाली पाहिजे. आणि मग म्हणतात तैसा जव पार्था विवेक निधवी माथा तेव्हा अंत नाही अश्वत्था भवन उपाया. काय सांगू तुम्हाला, या ज्ञानेश्वर महाराजांनी माणसाच्या सद्बुद्धीला इतकं महत्व दिलेलं आहे, इतकं महत्व भारतीय तत्वज्ञानाच्या ग्रंथामध्ये फक्त भगवद्गीतेने दिलेलं आहे. विवेक मुधवी माथा डोकं वर काढीत नाही तोपर्यंत ज्ञान आहे. आत्मानात्मविवेक केवढं महत्व आहे बघा. हे श्रवण आणि पुढे वैराग्य. मग असंग शस्त्रेन वैराग्य यायला आधी विवेक पाहिजे. किंबहुना आपल्याला मी सांगितलंय विवेकातून जो वैराग्य निर्माण झाला नाही ते विवेक सदोष आहे. जसं त्याला ज्ञानराजांचा दृष्टांत आहे की तुम्ही जेवायला बसला आणि कळला अन्नात विष आहे, बसायला जेवायला चढतीशी उठून जाल, अन्नाला स्पर्श करणार नाही. तसं हे मला दुःख देणार आहे खरं वाटलं मग जाईल त्याच्या पाठीमागे. काय बोलताय? आम्हाला ते खरं वाटतच नाही. अज्ञामृत वाटत हे माझ्या हिताचं असंच वाटतं. मग ते का वाटत नाही? तर देह माझा मला सुख देईल वाटतं म्हणून अंतर्मुख वृत्ती झाल्याशिवाय परमार्थ नाही. आणि याची पहिली पायरी असेल तर आत्मानात विवेक. कसं वाटतंय? विवेक मुधवी माता म्हणजे विवेक डोकं वर काढीत नाही असा अर्थ आहे. म्हणून या अश्वत रूपाला अंत नाही. अहो तो सगळं करी, तो काही प्रपंच सोडील असं नाही, पण खेळ खेळल्यासारखा करील, तात्पुरतं करील. काय त्याचंय? तो काही टाकील असं नाही, टाकून जाईल कुठे देह आहे ना तोपर्यंत तो प्रपंच राहणारच ना. तो काय करेल पण कसं राहील? पाहुण्यासारखं राहील. नाही टाकी मग मागच्या वेळी म्हणते तसं आता मी नोकरी सोडली आहे म्हणून
तुम्ही ऑफिसात जसं काम करताना तसं प्रपंच करा बरं का. गेले 10:30 वाजता, अरे जरा भट चहा पाणी आण रे. मग 10:30 एक हात खुश करी जातो, उघडतच आहे. इकडे तिकडे काय फाईल छोटी पाठी केली, जरा मग इकडे जा त्या डिपार्टमेंट मध्ये जायचं. मग मल्ली सुट्टी झाली खायची, तासभर मोकळी. मग जरा आले पान बिन खाऊन, मी इकडे झाले 3:30-4 वाजता दुपारचा चहा. 5:30 होतात का होत सगळं भाग विसरा आवडून चालले नाही का. बरं बाहेर ज्यांना एक्झिक्युटिव्ह ड्युटी त्यांचा प्रश्नच नाही, केव्हाही यावं केव्हाही यावं असं ते आहे. असा प्रपंच कर, वेठी आयसी करा प्रपंच व्यवसाय. पण महाराज आहे जबरदस्ती न करे. तुम्हाला मी एक टिळकांचं उदाहरण सांगितलं ना, म्हणजे साधूला शोधण्यासारखं म्हणून सांग. एकदा ते महाभारत पाहत बसले होते. त्यांचं महाभारताचा अतिशय खोल अभ्यास होता. एक लहानशी गोष्ट सांग. भारताचार्य म्हणून ज्यांना पदवी होती चिंतामणी विनायक वैद्य, हे म्हणजे फारच मोठे आसामी. त्यांचा इंग्लिश ग्रंथ आहे महाभारत क्रिटिसिझम. म्हणजे त्यांचे मोठेपण किती. ते पुण्याहून मुंबईला येत होते परीक्षेला एमएच्या. तेव्हा त्यांच्या बरोबर 3 जण आणि हे 4 हे वर आडवे झाले होते बाकावर वरच्या, आणि खाली ते बोलत होते. सर त्या वर्षी हिस्ट्रीला चान्सलर्स मेडल होतं मुंबईच्या युनिव्हर्सिटीला. पुणे युनिव्हर्सिटी नव्हती तेव्हा. तेव्हा बोलणं चाललं होतं खाली की या वर्षी कोणाला मिळणार. इतिहासाला होती, इतिहासाचे विद्यार्थी कोणाला मिळणार. ते हे वरून काय मिळणार विचारलं नाही, मला मिळणार आणि मिळालं. त्या इतका विद्वान माणूस. टिळकांची त्यांची अतिशय घनिष्ठ गोष्टी, कारण दोघे महाभारताचे अभ्यास आहेत. तर यांची हुशारी सांगतो टिळकांची. एक दिवशी एकदम विचारलं, का हो चिंतामणराव, महाभारतात रथाला चाक किती. बघा किती साधी गोष्ट आहे. हे म्हणाले 2. महाभारत काढण्यात आपलं 4 चाक आहेत म्हणाले. बघा किती सूक्ष्म अभ्यास असला बघा. तेव्हा ते महाभारत वाचित बसले होते आणि 11, 11:30 झाले. मुलगी आली. दादा आंघोळीला पाणी काढलंय, आलोच म्हणाले. 15 मिनिटं गेली, पुन्हा आली. दादा पान वाढलंय, आलोच म्हणाले. मग आईने सांगितले की भात वाढलाय म्हणून सांगा. बरोबर. तेव्हा आई म्हणते दादा भात वाढलाय. पुस्तक बंद केलं, उठले स्नानाला आणि तिला म्हणले ब्रह्मदेव चुकला म्हणाले. मुलीला म्हणाले. आता पोरीला काय करणार हो, ब्रह्मदेव चुकला म्हणजे काय. तर म्हणजे त्यांनी असं करायचं, जेवायला तोंड द्यायच्या ऐवजी पोटात एक नळीने अन्न घालायची सोय करायला पाहिजे. भूक लागली की त्या नळीत अन्न घालायचं. म्हणजे असा वाचनात विक्षेप आला तो प्रपंच करील, पण असा करील. त्या विद्येमध्ये इतका घडला जाईल, तो भगवंताच्या स्मरणामध्ये इतका जाईल की कुणी भेटायला आला असं काय काठी घेऊन मारू काय याला असं त्याला वाटेल, काय पिढा आली असं वाटेल. खरं त्यात असेल आणि नाही होणार काय. बघा पुष्कळ दिवसांनी नवरा बायको एके ठिकाणी आलेत आणि कोणी दारावर टकटक केलं. तुम्हाला कळलं कोणतं काय हे आहे. त्यात प्रपंच नाही त्रास देणार, माझे त्यामध्ये अडकले किती ते त्रास देते. आगाला मशी मला काय नेशी पैकी आहे, मला ते हवंच असतं. मग ठीक. म्हणून विवेक हृदयी माझा विवेक पाहिजे. आणि विवेक म्हणजे दुसरं काय नाही, तो खरा आहे, बाकीचं खरं नाही. ते वेदांताचं जाऊ द्या. नुसतं जगात सत्य असेल तर तो आहे. किती सत्य आहे, माझ्यापेक्षा तो सत्य आहे. आपल्याला 3 पायऱ्या मी सांगतो, बरेच दिवसापूर्वी सांगितल्या. पहिल्या 3 पायऱ्या अशा आहेत परमार्थाच्या. सर आज पहिली पायरी मी खरा आहे, तो आहे. पहिली पायरी देव आहे, मी खरा आहे. दुसऱ्या पायरीमध्ये मी खरा आहे, तोही खरा. आणि तिसऱ्या पायरीमध्ये तो खरा आहे, मी आहे तरी कोण असतो नाही, माझं पद्धत. या 3 पायऱ्या. हा विवेक आहे की नाही, मी आज मला जितका खरा वाटतो तितका तो खरं वाटत नाही, पण हरकत नाही, तो आहे. त्याचं खरे पण अधिकाधिक पदे होत जाणं हा परमार्थ आहे. खरं का. त्याला की नाही खरं अरिंदाने फार सुरेख वाक्य वापरलंय. रियालिटी ग्रॅज्युअली रिव्हील्ड इटसेल्फ आहे, पण अधिकाधिक प्रगट होत जातो. म्हणजे पांडुरंग हा माझ्यामध्ये अधिकाधिक माझेपणा कब्जा करून घेतो. माझेपणा जो गुंतलेला आहे त्याला कब्जा करून घेतो आणि शेवटी मला तो तुरुंगवासी बनवतो.
तो मालक शिव जो आहे तो मी त्याचं दास. अहो ज्ञानेश्वर महाराजांची इतकी रमणी कल्पना घातलेली आहे की जीव शिव दोन्ही परमात्मा दोन्ही वैसवून ऐक्य असणी. तो शिव पांडुरंग सुद्धा इतका प्रेम आहे, मला कैदी करतो पण आपल्या शेजारी हृदय भुवनी मला खेळतो. सयाच्या हृदय भुवनी विराज. दोघं सखे बनतात. एका झाडावरचे दोन पक्षी, हा दुसरा पक्षी जीव पक्षी शिवाच्या जवळ जाऊन जानकी